आपला टेम्पो साईमय सकाळ दिवस 6वा आणि आता आपण थोड्या वेळात इकडे चहा नाश्ता करणार आहोत आणि चहा नाश्ता करून आपण पुढे आपण आता आपली बॅग टाकूया आणि पुढच्या प्रवासाला निघूया. टाकली बॅग ठीक आहे. जा बॅग टाका. आपण ना 5 किलोमीटर नॉनस्टॉप चाललो आणि भरपूर ऊन असल्यामुळे आपण ना थोडासा हॉल्ट घेतला. आता आपण इकडे जाऊया आणि मग इथून संध्याकाळी निघूया 5 वाजता, कारण की इथून जास्त किलोमीटर नाही. इथून निघालो की फटाफट आपण नॉनस्टॉप 5-6 किलोमीटर कवर करू, म्हणजे जेणेकरून आपल्याला फक्त इथून 10 किलोमीटर हॉल्ट आहे. तर मग तिकडे पुढे आपल्याला आरती पण भेटू शकते. नेहमी आपण जिकडे आरती घेतो वडीवारी गावात, तिकडे आपला आरतीचा हॉल्ट आहे, तर आपण तिकडे पण जाऊन आरती घेऊ शकतो फटाफट गेलो तर. सो बघूया आता. आणि हा बघा इकडे झोपला आहे, एवढा रात्रीपासून झोपला तरी अजून झोपला. सकाळी एवढं ऊन आलं ना डोक्यावर. आता आम्ही आराम करतोय, मग तुम्हाला पुढे भेटू. स्पॉन्सर आपला भाव भेटलेला आहे आजचा परत. खाताय नुसते खाताय, फक्त वड नुसते खाताय. शेट माणूस. आमचे अध्यक्ष मुंबई मागवतोस पराठा दिलाय स्पॉन्सर्स. आणि हा बघा बजा ब्लॉग चालू बदल खाऊन तुम्हाला भेटतो पुन्हा पुढे. आमचा नाश्ता सुद्धा झाला आहे आणि आपण नाश्ता करून पुन्हा आराम करायला जातो. आणि भाऊ लोक आपले साईबंधू पुढे जाऊन जागा पकडणार आहेत आपल्यासाठी दुपारची. हे आजचं ते म्हणजे पनीर पराठा, आलू पराठा आणि काय तेवढंच आहे. शेवभाजी आहे चांगली, पण इथपर्यंत येणार नाही. पुढचा प्रवास आहे आपला. आम्ही तिघांमध्ये एवढं मागवलं आहे. वाव बुक्कड गँग वाव. तिकडे गँग बसली मोठी. खाऊन पुन्हा भेटूया. आमच्या तिघांचे 3 पराठे आले आहेत, 1-2 आणि मी तिसरा. आमच्या तिघांचे 3 पराठे आहेत. मराठी विथ तारक मेहता. हां, तारक मेहता कंपल्सरी. तारक मेहता कंपल्सरी. सो लेट्स खाऊया आणि भेटूया. हे काम बंद कर, थंबनेलला फोटो काढ. पुढे ना आपण आता फ्रेश वगैरे झालो आणि आपण आता पुन्हा निघणार आहे पुढच्या प्रवासाला, जो की फक्त इकडून 5-6 किलोमीटर आहे. आता आपण इकडून 5-6 किलोमीटर नॉनस्टॉप जाणार आहोत आणि वाजले संध्याकाळचे 6. आम्हाला वाटलं की आम्ही लवकर निघू, पण नाही निघू शकलो, झोप लागली त्याच्यावर. हा बघा अजून एक जण आमचा मेंबर झोपला आहे. आता आपण निघूया, तो 7 वाजता निघणार आहे. आपण आता निघायला निघा. आपण चालायला घेतलं आहे, अजून पण आहेत भरपूर मागे पुढे. आणि सेवकचे पण टेम्पो यायला लागले, साई सेवक पालखीचे, कारण की त्यांचा पण हॉल्ट वडीवारी आणि आपला हॉल्ट वेल्लोरी आहे. आणि त्यात उद्या मेन उद्या आहे, कारण की उद्या तिन्ही पण पालख्या आपल्याला एकत्र भेटतात. मुंबईच्या मानाच्या पहिल्या 3 पालख्या, त्या म्हणजे साईलीला तर आपण चालतो ते साई सेवक आणि श्री नंदादीप. आता आपल्याला ते उद्या मुंबई नाक्याला भेटणार आहेत, पण आपण पंचवटीत असतो. जर आपल्याला सकाळी साई सेवक भेटणार कन्फर्म, आपण साई सेवक सोबतच नाशिकपर्यंत जातो. त्याच्यामुळे चला जाऊया. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. साई सेवक पालखीचे टेम्पो चालले. साईचरण पालखीसुद्धा भेटले आणि आपण
साईसेवकच्या हॉलच्या इथूनच चाललं आहे. साईसेवकची पालखीसुद्धा आहे ना मागेच आहे, जास्त नाही, थोडीशीच मागे आहे. आपण आहे ना आता साईचरणची पालखी घेऊ आणि आम्ही फोटोशूट केला ना बघा. फोटो दे फोटो दे फोटो दे. काय कुठे मी खाणार ना, तुझ्याकडनं आईस्क्रीम आहे मग मी खाणार. चला साईराज आम्हाला आईस्क्रीम देतोय. ए तुम्ही खाणार आहे कोण आईस्क्रीम? तो स्पॉन्सर करतोय. कुठची पाहिजे ते सांग. मला मॅग्नम हवी, मला मॅग्नम दे. हट बाजूला आईस्क्रीम बघू. मॅग्नम देतोय मला तो बस. एकदम नको. जरा कॉर्नेटो काढ. आपल्याला आईस्क्रीम स्पॉन्सर केली आहे आपल्या भावाने साईराजने. ते पण 1 2 3 4 आणि 5. हा नाही बोलत बरोबर आला आमच्यासोबत. हे बघा हे बघा. सो चला निघूया पुढच्या प्रवासाला. भजन चालू आहे. आपलं साईलीलाच्या ग्रुपने भजन चालू आहे बघा. अजून पण भजन चालू आहे पण आपण निघूया पुढे. हे बघा आपण निघूया पुढे. थोड्या वेळ थांबलो आपण कारण की आपल्याला अजून हॉल्ट लांब आहे त्याच्यामुळे. आपण भंडाऱ्याचा लाभ घेऊया. रात्रीच्या हॉल्टवर पोचले. ओम साई रात्र. टेंट लावायचं काम चालू आहे. अजून याचा टेंट नाही लागत आहे दोघांकडनं. टेंट लावून येतं झोपायला जागा त्याचं बघ. आणि याच्या काय झोपायला जागा नाही इकडं. अवस्था मग कशी आहे. आम्ही आता झोपायची जागा करतो. तोपर्यंत तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा. ब्लॉग एन्जॉय केला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉग.